यज्ञाला प्रारंभ झाला. मंजूळ मंत्रांनी वातावरण भरून गेलं. वेदित अग्नी भडकला. धरणी आणि शरद ऋतूमधला आभाळ यांना जोडणारी एक धुराची रेघ वर गेली. युवनाश्वने अग्नी प्रज्वलित होताना पाहिला. कोणतं सत्य मी पुत्राला सांगावं, ते माझ्या जिभेवरून निसटतंय. ते सत्य भाषेचं आणि व्याकरणाचे सारे नियम नाकारते. त्यानं अग्नीत तूप अर्पण करण्यासाठी पळी उचलली आणि त्याच्या मनात विचार आला, मी माझ्या बाहेर जीव निर्माण केलाय आणि माझ्या आतही जीव निर्माण केलाय. मीच आहे तूप अर्पण करणारी पळी आणि मीच आहे तूप स्वीकारणारी यज्ञवेदी. मीच आहे आकाश आणि मीच आहे धरणी. मीच आहे बीज आणि मीच आहे भूमी. स्त्री आणि पुरुष किंवा कदाचित यापैकी कोणीच नाही. दोन्हींच्या मध्येच सोडून दिलेला एक प्राणी, ना इकडे ना तिकडे. राजा व्हायला नालायक आणि यजमान व्हायला अयोग्य. अग्निदेव मी अर्पण केलेलं हवन स्वीकारतील? इंद्र ते नाकारणार तर नाही ना? स्वाहा. अग्नीला हवन करताना तो म्हणत होता, स्वाहा. प्रत्येक वेळी गेल्या 16 वर्षांप्रमाणे अग्निदेव ते स्वीकारत होता आणि आकाशातला देवही मान्य करत होता.